नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करूया. माईक मागवलाय तर आवाज व्यवस्थित व्हिडिओचा येत नसायचा, तर म्हणलं बघू आता कसा आवाज येतोय ती व्हिडिओचा. एकदम आवाजाची क्लिअरिटी पाहिजे बघा, तर मग असं व्हिडिओ बघायला पण छान वाटतं आणि ऐकायला पण छान वाटतं. आवाज क्लिअर पाहिजे. तर पहिल्यांदा ट्रायल करते आता. काय चुकत असेल तरी पण काय माहिती नाही. आणि आज गुरुपौर्णिमा, तर गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा. तर म्हणलं आपला गुरु आपले प्रथम आई वडील असतात आणि नंतर आपले गुरुजी असतात आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज माझे गुरु. तर माझ्या त्यांच्या चरणी ना कोटी कोटी प्रणाम. कारण का त्या गुरूंनी आपल्याला खूप काही शिकवलेलं असतं आणि आपल्या संसारात आल्यानंतर आपला गुरु. तर माझ्या संसाराची सुरुवात झाल्यानंतर माझा जी गुरु आहे ना, त्या गुरूंचं आज म्हणलं तुम्हाला दर्शन द्यावं. तर ती माझा गुरु कोण आहे तर हो का, ही माझा गुरु आहे माझ्या संसारातला. आणि माझ्या गुरुचं ना दर्शन घेते आणि माझ्या व्हिडिओची छान अशी सुरुवात करते. तर ही शिक्षण ना आपल्याला कुठेही जावा, कुठल्याही शाळेत जावा, शिकायला भेटत नाही. ती फक्त आपल्या संसारात उतरल्यानंतरच आपल्याला शिकायला भेटतं आणि तिथंच आपण खरंच खूप काही शिकून जातो बरं का. तर माझा ही पहिला गुरु आहे आणि त्या गुरुनं मला शिकवलं. एवढी शाळा त्या गुरुपासून माझ्या एवढी शाळा चालू झाली. ही बघा पाठीमागं जी दिसती ती सगळी शाळा फक्त ह्या गुरुनी माझ्या उभा केली. एक एक विद्यार्थी भरायला आणि मला शिक्षण दिलंय ती माझ्या ह्या गुरुनं दिलंय. तर ह्या गुरुनी माझं खरंच खूप चांगलं केलंय आणि मला हिंमत दिली, ताकद दिली आणि मला लढायला शिकवलं, मला उभं राहायला शिकवलं आणि माझ्या वाईट परिस्थितीत मला साथ दिली ती माझ्या गाईंनी दिली. आणि कसं शिकायचं आपण ती ह्यांनी मला शिक्षण शिकवलं. तर अनंत अडचणी असते त्या आपल्याला. आणि माझे जे व्हिडिओ बघतात ना, त्या कुठल्याही जे ताई असतील, दादा असतील, त्यांना अडचण नाही असं कोणच नाही, अख्ख्या सृष्टीत कोणच नाही. त्यातलीच मी एक आहे. तर माझ्या पडत्या काळात मला ह्यांनी सांभाळले, त्यामुळं मला ह्यांचा ना खूप अभिमान आहे. आणि खरंच खूप छान वाटतं. आज आपली परिस्थिती नव्हती आणि परिस्थिती नसताना ना आपल्याला आज एवढं पुढं आणलंय. आणि आपल्याला मी लग्नाच्या अगोदर वडील नव्हतं. वडील नसल्यावर काय परिस्थिती असते ती तुम्हाला माहितीये. 20 रुपये रोजाने दुसऱ्याच्यात काम केले. 5 दिवस कामाला गेलं ना तर 100 रुपये भेटायचं आणि त्याचा मग कुठंतरी आपल्याला आधार व्हायचा. नंतर ना मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पण खूप हलाखीची परिस्थिती होती बरं का. मला ती सांगू पण वाटत नाही आणि सांगितलं तर मग असं भरून येतं. आणि माझ्या ताईचं, दादाचं म्हणणं असतं की कधीही गाईंच्या गोट्यात रडत जाऊ नका, हसतमुख व्हिडिओ काढत जावा. पण पहिला जे संघर्ष सांगायला गेलं ना तर मग मन खूप हळवं आहे. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की माझं मन ना खरंच खूप हळवं आहे आणि मला भरून येतं. तर नंतर ना मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर माझ्या मुलाला ना दूध प्यायला सुद्धा दूध आणायला माझ्याकडे पैसे नसायचे. एवढी हालाकीची परिस्थिती होती. आणि लहान लेकरू आहे आणि लहान लेकराला दुधाशिवाय तर पर्याय नसतो बघा. तर म्हणजे ती दिवस पण खरंच आठवू वाटत नाहीत आणि काढू पण वाटत नाहीत. पण आठवण ही होतच असते, आयुष्यभर होत राहणार. तर मग आपण असं वाईट परिस्थितीतनं जर असं शिकलो भरपूर आणि पुढं जर आलो आणि खूप संघर्ष जर केला ना तर मग आठवण होती. आणि आज बघा एवढं
म्हणजे आपली परिस्थिती चांगली झाली, तर एवढी चांगली झाली, की ₹250 आता सध्या रोज चालू आहे. पण आता सध्या मी बरेच दिवस म्हणजे जवळ-जवळ 10 वर्ष झालं असेल, मी दुसऱ्याच्याच रोजानी कधीच गेली नाही. पहिलं केलंय आणि आता बघा अ, मी सारखं व्हिडिओमध्ये सांगते ना तुम्हाला, की आता सध्या ना मी अ, आता सकाळचंच सांगते तुम्हाला मी आता बिल पण दाखवते तुम्हाला आजचं. तर सकाळी-सकाळी आपण पहाटे 5 वाजता सुरुवात करतो गायींच्या कामाला आणि आपलं 8 वाजेपर्यंत सगळी कामं होऊन जातेती. तर आजचं सकाळचं बिल दाखवते तुम्हाला. तर माझं आजचं सकाळचं बिल 2000 89 का 79 असं काहीतरी आहे. तर दाखवते तुम्हाला म्हणजे परिस्थिती बघा तुम्ही कशी असती. तर मनाला माझ्या खूप भारी वाटतंय बरं का आणि खूप समाधान पण वाटतंय, की आपली परिस्थिती तशीच राहत नाही. तर म्हणलं चला अ, आणखीन माझ्या माझ्या गाईचा आशीर्वाद लागावा आणि आणखीन पण परिस्थिती आपली सुधारावी. आणि असंच आपल्या अ, संसाराला यश मिळावं. स्वामी समर्थ आईने आपल्याला भरपूर आशीर्वाद दिलाय आणि आणखीन पण अ, एवढीच 10च गायी राहू द्या. आपल्याला जास्त इच्छा नाही कारण का आता दोघांना एवढा लोड झालाय, होत नाही. अ, वेळ जातो बराच सगळं मॅनेज करण्यात आणि सगळी कामं आवरण्यात. त्यात मिस्टर कसं त्यांनी पहिलं गाड्या चालवल्या, आता आपल्या गाड्यांवर सगळे ड्रायव्हर आहेत. मिस्टरांना आता होत पण नाही आणि गायींचं पण मला एवढं होत नाही म्हणून निर्णय घेतला, की गाड्यांवरती ड्रायव्हर ठेवायचं आणि गायींचं दोघं जण आणि मला आमची कशी रानातली वस्ती आहे, मला पण घरी माणूस लागतं म्हणून आम्ही अ, असा निर्णय घेतलाय. तर आम्ही दोघं मग अ, गायींचंच आता हँडल करतो. तर खरंच सांगायला पण मला आनंद होतोय बरं का आणि माझ्या YouTube फॅमिलीला म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये की सांगत असते असं की एका गायपासून सुरुवात करा, एक-एक गाय घ्या आणि मला काल एक कमेंट अशी आली की एक गाय एका वेताला तिचं किती पेमेंट होतं आणि किती म्हणजे कसं असतं बघा आता अ, आता ही माझी पहिली मी दाखवली ना आता व्हिडिओमध्ये, ती गाय पहिल्यांदा जी मी घेतली होती ना, त्यावेळेस माझ्याकडे एक गाय आणि एक म्हैस होती. तर मला 10 दिवसाला 4,000 ₹5,000 पेमेंट यायचं. तर मग त्याच्यापासून मी शिकली आणि त्याच्यापासून मग सुरुवात केली. म्हणलं आज 4,000-5,000 आपल्याला 10 दिवसाला पेमेंट येते गाईचं आणि म्हशीचं मिळून हां. तर मग 2 गायी घेतल्यावर जास्त येईल. मग 2 घेतल्या. 2 घेतल्यानंतर परत आपलं पेमेंट वाढलं. मग 3 घेतल्या. मग असं हळू सुरुवात केली आणि मला समजलं, की आपल्याला गाई वाढवल्या, की दूध वाढतंय. दूध वाढलं, की आपलं पेमेंट पण वाढतंय. मग मी हळू सुरुवात केली. तर असा हिशोब नाही अ, मी एवढा बारकाईनं केला, की एका गाईचं एका वेताला अ, किती होत्यात आणि कसं असतं वेल्यानंतर 3 महिने ती भरपूर दूध देते. 3 महिने झाल्यानंतर आपण तिला भरून काढतो. नंतरनं मग तिचं हळू दूध कमी येतं. तसं नसतं एवढं म्हणजे हे करायचं आणि एवढा करेक्ट हिशोब तरी पण इच्छाच असेल तुमची तर मी काढून पण सांगेन तुम्हाला एका गायीपासून. तर काय होतं एका गाईचं आता मी तुम्हाला सांगितलं एका गाईचं दूध आहे आणि एका गाईचं दुसरी असली की फरक पडतो. तिसरी असली की परत वाढतं. तर मग मी एका गायीपासून 10 गायी केल्यात्या. तर मग 10 गायी केल्यात्या तर आता माझं बघा ₹4,000 महिन्याला यायचं तर आज 4,000 वरनं 40,000 50,000 वर पेमेंट गेलंय. तर मग अ, आणि कसं गेलंय तर अ, म्हणजे त्याच गायीवर ती गाय फिटत नाही बघा. एका येतात. खरं सांगायला काही अडचण नाही आणि खरं सांगायचं असतं. एका येतात एकदा एक गाय आणली आपण ₹1,00,000 ची तर ती एका येतात फिटत नाही. तर कसं असतं त्याला सपोर्ट दुसऱ्या गायीचा लागतो तर ती गाय फिटते. आता माझं कसं आहे मी एक गाय आणती. त्या गायीवर सगळ्यांचं मिळून पेमेंट येतं. मला काय एका गायीचं एवढं येत नसतं आणि त्या गायीचं पेमेंट आलेलं मी व्यापाऱ्याला देते म्हणजे फेडते. तर मला सुद्धा ना पेमेंट फेडायला एका गायीचं कधी 2 महिने लागतात, कधी 2.5 महिने लागतात आणि त्यातनं मग आपल्याला काय अडचण आली तर तिथं आपण पेमेंट वापरलेलं असतं त्यामुळं आणखीन वेळ जातो. पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक सांगितलंय, की माझ्या ही 10 गायींचा गोठा होण्यामागं जी माझा हात आहे ना, ती फक्त व्यापाऱ्याचा आहे.
कारण का त्यांनी जर मला अशा उदार गायी दिल्या नसत्या तर मी कधीच 10 गायी करू शकली नसती. कारण का माझी परिस्थिती खूप नाजूक होती आणि इतक्या नाजूक परिस्थितीत आपण कधीच उभा राहू शकत नसतो. आपल्याला कुणाचा नाही कुणाचा खंबीरपणे असावा आणि देणारा माणूस मोठा पाहिजे. व्यापारी तर कधीच कुणाला सपोर्ट करत नाही. पण तो व्यापारी माझ्यासाठी म्हणजे देवाच्याच रूपानं म्हणेन मी तर. तर असं आणि कधीच मला माझं वेळेला नाही पेमेंट गेलं तर मला कधीच म्हणलं नाहीत की अ, तुम्ही पेमेंट व्यवस्थित करत नाही, तुम्हाला मी परत गाय देत नाही. आता माझ्याकडं पेमेंट आहे ₹2,00,000 आणि मी गाय मागू द्या तर द्यायला तयार असतात व्यापारी. का तर म्हणतात मी पण गरीब परिस्थितीतनं खूप वर आलोय आणि तुमचाच आशीर्वाद मला आहे. असू द्या तुमची आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. असं सांगितलं ना आपलं मन भरून येतं. एवढं भारी बोलतेत. तर चला म्हणलं थोडंसं व्हिडिओ काढूया आणि शेअर करूया माझ्या YouTube फॅमिलीसोबत. तर खूप छान सपोर्ट करताय. असा सपोर्ट करत जावा आणि असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं-पुढं न्या आणि आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं नाव असंच मोठं करा, हीच माझी इच्छा आहे. तर माझा मनापासून माझ्या सर्व YouTube फॅमिलीला श्री स्वामी समर्थ. तर म्हणलं चला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं म्हणलं ना बिल दाखवती, तर म्हणलं चला आज बिल दाखवूया. तर आजची तारीख बघा तुम्ही, आज तारीख आहे 30/7/2026 आणि आपलं दूध भरलं आहे 51 लिटर 900. तर फॅट लागली 3.6, SNF लागला आहे 8.6, रेट मिळाला आहे आपला ₹40.60. आपली अमाऊंट किती झाली तर अमाऊंट झाली ₹2,078 आणि ही क्वालिटी दाखवते. तर एकदा लावली की एक फिता आकडा आपल्याला ऑनलाईन असल्यामुळं वरती जातं लगे किती वेळा क्वालिटी लावली. तर त्यांचं म्हणणं असतं क्वालिटी फक्त एकदाच लावायची आणि एकदा लावली की अशी क्लिअर लागली तरच तुम्हाला तेवढं पेमेंट भेटणार, नाही तर भेटणार नाही. आता ही रात्रीचं दूध आहे, रात्रीचं दूध आहे. तर रात्री 29/7/2026 तारीख होती कालचं आणि फॅट किती लागली 3.8, SNF लागला आहे आपला 9 आणि आपलं दूध भरलं आहे 43 लिटर. आपल्याला रेट किती बसला आहे ₹42.40. आपली अमाऊंट झाली ₹1,828. म्हणजे संध्याकाळचं काय होतं थोडंसं कमी निघतं बघा, कारण का संध्याकाळच्या धारा थोड्या लवकर होते आणि सकाळी थोडासा वेळ लागतो म्हणून. तर ही काल सकाळी म्हणजे 29/7/2026 आणि इथं बघा 54 लिटर दूध भरलं आहे आपलं. एक गाय आटवायची चालू आहे, तिची सकाळी धार काढल्यामुळं तिचं 3 लिटर जास्त भरलं आहे आणि 3.5 फॅट लागली. SNF लागला आहे 8.8 आणि आपल्याला रेट किती बसला आहे ₹40.90. आपल्या दुधाची अमाऊंट किती झाली ₹2,212 आणि इथं बघा 2 वेळा चेक केले तर लगे 2दा पडले. तर ही त्यांना चालत नाही. एखाद्या वेळेस ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस प्रत्येक बिलाला जर 2-3दा जर आपण क्वालिटी चेक केलेली असली तर त्यांना ती चालत नाही. तर मग खोटं नसतंय बरं का, व्हिडिओमध्ये जी काय असेल ना ती खरंच असतं आणि रिअलमध्ये असतं बघा. तर बाजार आणला आहे, भरायचं आहे मला आपलं माळवं. तर चला म्हणलं अगोदर व्हिडिओ बनवून घेऊया आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करूया.